शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकऱ्यांसंबंधीच्या झटपट आजच्या 50 बातम्या पाहूया. प्रत्येक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अपडेट. धडक सिंचन विहिरींचा कार्यक्रम शासन गुंडाळणार. 13,000 विहिरींची 325 कोटींची योजना, मिळाले केवळ 140 कोटी अनुदान. वाल्मिक कराड माझे दैवत, फरार गोट्या गित्तेचा व्हिडिओ व्हायरल. आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकी देत आरोप. आरोपी पोलिसांना का सापडेना, दमाने यांचा आरोप. भारत इंग्लंड कराराचा शेतकऱ्यांना फायदा नाही, जानकरांचे स्पष्ट मत. निर्यात वाढविण्याची काही प्रमाणात संधी असल्याचा शेतकऱ्यांचा प्रश्न, कराराची पूर्ण स्पष्टता नसल्याचा दावा. हळदीचे दर दबावातच, शेतकऱ्यांकडे अंदाजे 4 ते 5 लाख पोती शिल्लक असल्याची माहिती. वायदे बाजारात हळदीचे दर दररोज होत आहेत कमी. 9,000 ते 11,000 प्रति क्विंटल भाव. पाक चीनचा कांदा भारताला झाला वांदा. परदेशी माल मिळतोय 30% स्वस्त. भारतीय बाजार कोसळल्याची माहिती आली समोर. शेतमालास रास्त भाव मिळावा, राष्ट्रीय नामांकित बाजार तळ स्थापन करणे होणार सुलभ. ई नाम योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सगळीकडे सामग्री झाली जमा. आदर्श ग्रामला खासदारांची नापसंती, जलयुक्तला गती, दत्तक ग्रामकडे दुर्लक्ष. राज्याची योजनाही आमदारांनी गुंडाळल्याची माहिती. यंदा खासदाराच्या अंतिम राहील. सिंचन प्रकल्पांच्या नूतनीकरणासाठी 428 कोटी 96 लाख अखेर मंजूर. मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. महाराष्ट्रात मराठवाड्यासाठी सर्वाधिक निधी. शेतकऱ्यांना आनंदी करणारे कामकाज करू, कृषी मंत्री यांची माहिती. दत्ता भरणे यांनी केलं सर्वात मोठं वक्तव्य. कृषी मंत्री बनले विद्यार्थी. वादळी वाऱ्यासह पाऊस होणार, प्रादेशिक हवामान केंद्राचा अंदाज. शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज. पुढील 3 दिवसांमध्ये वादळी, काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता. शेतकऱ्यांची कांदा पंचमी, दर कोसळल्याने शेतकरी संघर्ष समिती झाली प्रचंड आक्रमक. कांदे फेकत व्यक्त केला निषेध. सरकार विरोधात केल्या मोठ्या घोषणा. कांदा दर घसरणीमुळे शेतकरी चिंताग्रस्त, ग्राहकांसाठी सरकारचा पुढाकार. शेतकऱ्यांसाठी भूमिका वेगळी असल्याने शेतकरी नाराज. राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवणार. ग्रामपंचायत, पंचायत समिती व झेडपींना मिळणार 290 कोटींची बक्षिसे. अभियान पुरस्काराची राज्य, जिल्हा, तालुका स्तरावरती समित्या स्थापन. बोगस रासायनिक खत विक्रीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश. कृषी विभागाची कारवाई. 11 लाखाचा साठा जप्त. आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती आली समोर. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणीवरती. निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयात तयारीसाठी मागणार वाढीव वेळ. राज्य निवडणूक आयोगाकडून आज केले स्पष्ट.